प्रेक्षकांनो, आजचा सीन आहे खास, कारण इथे प्रेम लपलेलं नाही, इथे प्रेम उघड पडणार आहे. पुढे काय होते बघा, त्याआधी लगेच सबस्क्राईब करा. रात्र, खोलीत फिकट लाईट, काव्या आणि अनिशा बेडवर आडव्या, चेहऱ्यावर कोरियन फेस मास्क. पण मंडळी, मास्कपेक्षा जास्त काव्याच्या चेहऱ्यावर प्रेम झळकतंय. अनिशा तिच्याकडे वळते आणि हसत म्हणते, काय ग काव्या, आज अचानक ब्युटी क्वीन मोड? रिझल्टचं टेन्शन कुठे गेलं? काव्या आरशात बघत मास्क काढते आणि थेट म्हणते, देशमुख घराण्यातली मुलगी आहे मी, भीती माझ्या डिक्शनरीत नाही. आणि तेवढ्यात स्वतःचं ग्लो बघून फिदा होते. अरे वा, हा ग्लो तर भारी येतोय. आणि बोम, अनिशा टोमणा मारते. हा ग्लो मास्कमुळे नाही, हा ग्लो पार्थ देशमुख इफेक्ट आहे. काव्या चिडते, पण लाज लपवते. बस ग, तुझं तेच ते. अनिशा थेट वार करते. तू जवळ जाते, लांब येतेस, पण मन पार्थकडेच धावत असतं. काव्या नकार देते, पण आवाज थरथरतो. आणि तेव्हाच अनिशा स्माईल टाकून जाहीर करते, रॅपिड फायर. आणि खेळ सुरू होतो. आभाळ, पक्षी, ढग, पक्षी, विश्वास, नंदिनीताई, मैत्री, अनिशा. आणि मग अनिशा डोळे मिचकावते आणि आवाज खोल करते, प्रेम. आणि मंडळी एका सेकंदात उत्तर, पार्थ. पण मंडळी, हा शेवट नाही, कारण पुढच्या भागात येणार आहे तो क्षण जिथे काव्या स्वतःचं मन ऐकणार की समाजाची भीती. आता सांगा, ती प्रेम कबूल करेल की आयुष्यभर पश्चाताप करेल? पुढचा भाग नक्की बघा. लाईक, शेअर, सबस्क्राईब, कारण इथे प्रेम आहे आणि प्रेम शांत नसतं.